नमस्कार मंडळी. हॉटेलची बिर्याणी तर आपण नेहमीच खातो, पण चुलीवरच्या लाकडाच्या जाळावर शिजलेली बिर्याणीची चव काही वेगळीच असते. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे अस्सल गावरान पद्धतीची चुलीवरची दम बिर्याणी. चला तर मग वेळ न घालवता वळूया आपल्या रेसिपीकडे. सगळ्यात आधी आपण बिर्याणीसाठी मसाला तयार करून घेऊ. त्यासाठी मी इथे मध्यम आकाराचे कांदे घेतले आहेत. कांदे लांबट चिरून घेतले आहेत. मी इथे टोमॅटो सुद्धा बारीक कट करून घेतलेले आहे आणि भरपूर अशी ताजी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे. आपण चिकन स्वच्छ धुवून घेतलेले आहे. त्यानंतर आपण चिकन मॅरिनेट करणार आहोत. त्यासाठी आपण इथे चवीनुसार मीठ घातलेले आहे, 2 चमचे आलं लसूण पेस्ट, 1 चम्मच हळद, 1 चम्मच कांदा लसूण मसाला, 1 चम्मच मटण मसाला आणि ताजं दही घेतलेलं आहे. त्यामध्ये 3 हिरव्या मिरच्या, थोडी चिरलेली ताजी कोथिंबीर घालून घेतलेली आहे. आता हे आपण घेणार आहोत. बिर्याणीला खरा स्वाद या मॅरिनेशन मुळेच येतो, त्यामुळे हे पाऊण ते 1 तास बाजूला ठेवून देऊया. आता आपण तांदूळ स्वच्छ धुवून घेतला आहे आणि किमान 20 ते 30 मिनिटं पाण्यात भिजत ठेवू. भिजवल्यामुळे तांदूळ लांब होते आणि तो लवकर शिजते. आता वेळ आहे आपली चूल पेटवण्याची. चुलीचा जाळ एकदा का व्यवस्थित लागला, त्यावर मोठ्या पातेल्यात पाणी गरम करायला ठेवू. त्यामध्ये शहाजिरे, तमालपत्र असेच खडा मसाला घालू आणि चवीनुसार मीठ घालून घेऊया. त्यामध्ये भिजवलेलं तांदूळ घालूया. ते तांदूळ आपण 70% शिजवून घेणार आहोत. पहा किती मस्त असा तांदूळ शिजलेला आहे. आता आपण इथे पातेले घेतलेले आहे. त्यामध्ये आपण 2 ते 3 पळ्या तेल घालणार आहोत. तेल घातल्यानंतर तेल गरम झाले की आपण त्यामध्ये तमालपत्र, थोडे खडे मसाले घालणार आहोत. तसेच चिरलेला कांदा लालसर होऊस्तर आपण इथे परतून घेऊया. आता आपण इथे चिरलेला टोमॅटो हा परतून घेणार आहोत. हा पूर्णपणे व्यवस्थित परतून घेतल्यानंतर इथे आपण मॅरिनेट केलेलं चिकन त्यामध्ये घालून घेऊया. ते चिकन आपण 20 मिनिटं शिजवून घेणार आहोत. आता आपण हे चिकन बिना पाण्यानेही शिजवू शकतो किंवा त्यामध्ये पाणी घालूनही शिजवू शकतो. तर आपण आता इथे 1 कप पाणी घातलेलं आहे. हे आता आपण 20 मिनिटं चांगले शिजवून देणार आहोत. त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत. आता शिजलेल्या भातामध्ये जे खडे मसाले आहेत ते आपण बाजूला काढून घेतलेले आहेत. आता त्यावर आपण हा शिजलेला सुवासिक भात पसरवून घेऊया. चांगला आपण इथे पसरून घेणार आहोत. त्यामध्ये आपण चिरलेली फ्रेश कोथिंबीर घालणार आहोत आणि फूड कलर ही आपण त्यावर घातलेला आहे. त्याने बिर्याणीला कलर छान येतो. आता आपण चुलीवर तवा ठेवून
त्यावर हे पातेलं ठेवून घट्ट झाकण लावून आता मंद जाळावर याला दम देऊन घेऊया. पहा किती मस्त अशी आणि सुटसुटीत अशी बिर्याणी आपली तयार झालेली आहे. जशी ही बिर्याणी चुलीवरच्या जाळावर शिजून तयार झाली आहे, तसाच तुमचा पाठिंबा आमच्यासाठी मोलाचा आहे. शिवहिंदवी चॅनलचा हा प्रयत्न तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. खाली दिलेल्या लाल बटनवर क्लिक करून आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. भेटूया लवकरच. तोपर्यंत आपली काळजी घ्या. मस्त खा, स्वस्त राहा. धन्यवाद.